नमस्कार, मी प्राजक्ता. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढच्या येत्या 4 महिन्यांमध्ये ह्या अशा प्रकारचे महत्वपूर्ण आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्यामुळेच जी महत्वाची शहरं आहेत जसं मुंबई आहे, पुणे, नागपूर, नाशिक यांच्यासह इतर जे महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या ज्या काही रखडलेल्या निवडणुका आहेत त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे येत्या 4 महिन्यांमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसंच जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की येत्या 4 आठवड्यामध्ये या निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढली जावी आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये या निवडणुका संपन्न व्हाव्यात अशा प्रकारचे महत्वपूर्ण आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून देण्यात आलेले आहेत. या संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी अधिकची अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी अनिकेत नेपाळकर आहे. अनिकेत, काय सांगशील, अधिकची अपडेट काय आहे? नक्कीच प्राजक्ता, गेले अनेक वर्ष या ज्या निवडणुका रखडलेल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या घेण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. सरकार एक म्हणत होतं की सुप्रीम कोर्टाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे आपण निवडणुका घेऊ शकत नाही किंवा सुप्रीम कोर्टात याबाबत निर्णय होईल असं म्हटलं जात होतं. पण आज अखेर सुप्रीम कोर्टाने याबाबत स्पष्टता दिलेली आहे. प्रकरण जरी कोर्टात असलं किंवा त्याबाबत सुनावणी जरी होत असली तरी निवडणुका थांबवता येत नाही. लोकशाही खोलवर जावी यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुका असतात. या निवडणुका घेण्यात याव्यात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्या येत्या 4 महिन्याच्या निवडणुका घेण्यात याव्यात आणि 4 आठवड्यात त्याची अधिसूचना काढावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी न्यायमूर्तींनी काही प्रश्न उपस्थित केले. जर प्रकरण सुप्रीम कोर्टात असेल तर निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? किंवा औरंगाबाद असेल किंवा नवी मुंबई असेल, औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर या ज्या निवडणुका आहेत त्या 5-5 वर्ष झालेल्या नाही आहेत. त्यामुळे या निवडणुका घ्यायच्याच नाहीत का असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर मग त्यांनी 4 महिन्यात ह्या निवडणुका घेण्यात याव्यात असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता येत्या 4 महिन्यामध्ये ह्या निवडणुका घेणं राज्य सरकारला आपण म्हणू शकतो की आता राज्य सरकार निवडणुका घेणं कटिबद्ध आहे, त्यामुळे ते घेणं भाग पडणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा हा जो आदेश आहे हा निवडणुकांसाठी खूप महत्वाचा आहे. गेले अनेक वर्ष पुणे महापालिका असेल, मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील, या निवडणुका रखडल्या होत्या. प्रशासक तिथे आहेत. 5 वर्षाहून अधिक काळ काही ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे या निवडणुका घेण्यात याव्यात असं आता सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. प्राजक्ता, नक्कीच अनिकेत, तू फुल डिटेल दिलेली आहेस. पण अरे असं झालेलं आहे की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे. तसंच ज्या प्रभाग रचना आहेत त्या जुन्या नवीन मध्ये अडकलेला आहे हा तिढा. मग नेमका या निवडणुका आता कशा होतील, काय सांगू शकशील तू? नक्कीच प्राजक्ता, या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने विधान केलेलं आहे. जसं की ओबीसी आरक्षण असेल किंवा जुन्या प्रभाग रचना किंवा नवीन प्रभाग रचना निवडणुका घ्यायच्या कशा, या काही प्रश्नांमुळे अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या याचिकांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या असं सांगितलं जात होतं. पण आता सुप्रीम कोर्टाने यावर असं म्हटलं आहे की आधीच्या परिस्थितीनुसार म्हणजे 1994 ते 2022च्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील व राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबरच्या आत निवडणूक घ्यावी लागेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे तो जी काही 2 प्रश्न आहेत की ओबीसी आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट जुनी प्रभाग रचना का नवी प्रभाग रचना, म्हणजे 2019ला जेव्हा ठाकरे सरकार सत्तेत आलं त्यावेळेस त्यांनी नवी प्रभाग रचना केली आणि त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचं सरकार पुन्हा सत्तेत आलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा जैसे ते ठेवलं, म्हणजे जुनी प्रभाग रचना आहे तशी ठेवली. त्यामुळे याच्यामुळे पण ही निवडणूक हा प्रश्न देखील सुप्रीम कोर्टात केला होता. त्यामुळे त्याच्या संदर्भातही निर्णय येणं बाकी होतं. पण आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट म्हटलेलं आहे की आधीच्या परिस्थितीनुसार म्हणजेच 1994 ते 2022च्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन होतील. त्यामुळे आता ह्या इलेक्शन येत्या 4 महिन्यात घ्याव्या लागतील आणि 4 आठवड्यात त्याची अधिसूचना काढावी लागेल. प्राजक्ता, धन्यवाद अनिकेत, तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.